नमस्कार, मी निखिला। पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा आहे। नुसते चर्चाच नाही तर पवारांनी असा प्रस्ताव दिल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या या चर्चा नेमक्या का होत आहेत? म्हणजे याआधी दोन राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार अशा चर्चा जोर धरून होत्या आणि त्यानंतर तेही फिसकटलं होतं। अजितदादा होते त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार होतं, पण दादा गेल्यानंतर आता परिस्थिती बदलली आणि विलीनीकरणाचा सगळा गेम फिसकटला। त्यानंतर पवारांसमोर दोन पर्याय आहेत। एक म्हणजे स्वतःचा पक्ष असाच पुढे सुरू ठेवायचा किंवा मग एनसीपी काँग्रेसमध्ये विलीन करायची। आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर मूळ पक्ष चिन्ह घड्याळ आणि पक्षाचं नाव हे अजित पवारांकडे गेलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह हे पवारांकडे परत आलं असतं। मात्र दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा आता संपल्यात जमाय। त्यामुळे पक्षाचं मूळ नाव आणि घड्याळ हे चिन्ह पवारांना आता कधीच मिळणार नाही। सध्याची एकूणच बदलती राजकीय परिस्थिती पाहता पवारांसमोर योग्य पर्याय हा आहे की काँग्रेसमध्ये विलीन होणं। पवारांचं वय, त्यांची प्रकृती पाहता पवारांच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह राहण्यावर काही मर्यादा आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर विलीन झाली तर काँग्रेस सुप्रिया सुळेंना रिस्पेक्टेबल पोझिशन देईल, म्हणजे पवार काँग्रेसकडनं ते मान्य करून घेतील। सुळे राष्ट्रीय राजकारणामध्ये आणखी ॲक्टिव्ह होतील, त्या स्थिरावतील। राज्यातल्या एनसीपीच्या नेत्यांना काँग्रेसचा आधार मिळेल। काँग्रेस राष्ट्रवादी यांची विचारधारा एकच आहे। काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे काँग्रेसचे आणि एनसीपीचे हे नेते मजबूत होतील। दोन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी हा एक योग्य असा निर्णय असेल। या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पवारांनी दूरदृष्टीने हा निर्णय घेतला असावा। अजितदादा असते तर असा निर्णय घेण्याची वेळ पवारांवर आलीच नसती। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं असतं, दादांसारखं खमकं नेतृत्व पवारांकडे असतं, राष्ट्रवादी अधिक मजबूत झाली असती। पण राजकारणामध्ये जर तरला महत्त्व नसतं, अस्तित्वाच्या लढाईमध्ये असे निर्णय घ्यावे लागतात। बघूयात 15 ऑगस्टपर्यंत एनसीपी काँग्रेस यांचं विलीनीकरण होतं का?